प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में स्वागत करता हूं। आज की शाम प्रभु परमेश्वर ने हमें उनकी आराधना करने के लिए, उनकी स्तुति करने के लिए हमें एकजुट किया है, इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं, उनकी आराधना करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम अपने परमेश्वर की आराधना एक गीत द्वारा करेंगे। एक शुरुआती में जो हम गीत गाते हैं उस गीत द्वारा हम परमेश्वर की आराधना करेंगे, स्तुति करेंगे, उनका नाम ऊंचा करेंगे। ये गीत है, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी ज़रूरत है। क्योंकि यहोवा के बगैर हम कुछ नहीं हैं और हमें परमेश्वर की ज़रूरत है, इसलिए गीत द्वारा हम परमेश्वर की आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे। ये गीत आप जिस स्थान पर है उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और प्रभु परमेश्वर की आराधना करें। मैं सभी से विनती करता हूं कि आप ये गीत मेरे साथ गाएं और मेरे साथ दोहराएं। ये गीत हम परमेश्वर के लिए समर्पित करेंगे। आइए ये गीत हम गाएं। बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं। यहोवा मुझे तेरी ज़रूरत है, यहोवा मुझे तेरी ज़रूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है। यहोवा मुझे तेरी ज़रूरत है, यहोवा मुझे तेरी ज़रूरत है। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत, हशमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत। तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसूरत है। यहोवा मुझे तेरी ज़रूरत है, यहोवा मुझे तेरी ज़रूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है। यहोवा मुझे तेरी ज़रूरत है, यहोवा मुझे तेरी ज़रूरत है।
तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम है ऐसे जैसे हो अनमोल मोती। चिराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, चिराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, शाहे ज़मा तू जिंदा खुदा तू, तू ना झूठी मूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई, आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। चरिंदे परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई, चरिंदे परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू खुद कितना खूबसूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खोदी मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हमारी प्रार्थना की अगली चरण में जाते हुए आज हम देखेंगे और सुनेंगे प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एक और आपली भेट Once again we meet दर बुधवारी every Wednesday सोशल मीडिया through social media. देव आम्हाला एकत्र करतो, God unites us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. So we thank our God. पुन्हा एक और आपल्या सर्वांची उपस्थिती, Once again presence of all, विशेष करून नवीन लोकांची उपस्थिती, especially presence of new people, त्या सर्वांचं आम्ही all of them संजय जेम्स in ठाकूर Sanjay James Thakur ministry देवाचा पुत्र प्रवेश through Lord Jesus the Son of God. आगत स्वागत करत आहोत. We welcome you all. ज्या आशेने तुम्ही आला, The hope in which you came. देव आशा मनोभंग करत नाही. God does not give up on hopes. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills our hope. अशा देवावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in such a God तो जिवंत आहे,
who is alive. त्याला अवघड असं काहीच There नाही. is nothing difficult for him. म्हणून आम्ही देवाचं गुणगान, So we praise our God. आपण सर्वजण We all विश्वासात चालत आहात, walk in God's faith. दर बुधवारी एकत्र येत आहात. Come together every Wednesday. देव आमचा विश्वास वाढवतो. God increases our faith. God gives us courage. देव आम्हाला धैर्य देतो. God gives us patience. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills our wishes. म्हणून आम्ही देवाचं पुन्हा एकदा कौतुक करत आहोत. So once again we appreciate God. आज देवाच्या वचनातून Today through God's word, काही नवीन गोष्टीचा आम्ही बोध घेणार we आहोत. will learn few things. देव आम्हाला शिकवतो. God teaches us. देव आम्हाला तयार करतो. He prepares us. कारण आमचा Because our God, निर्माण करता, He is a creator. तो घडवणारा बनवणारा देव, He is the maker and creator. तो आकार विरहितला आकार देणारा, He is the God who shapes the shapeless. पृथ्वी आकार विरहित, The earth had no shape. देवाने तिला आकार दिला, God shaped the earth कर दिया चांगली सृष्टी तयार केली. and created good creation. देव उत्तम करतो. God does the best. देवापासून जे काही प्राप्त होतं Whatever we receive from God, ते नेहमी उत्तम असतं. that is always good. उत्तम ते देवापासून आहे. The good is from God. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करत आहोत. So we praise our God. आज देवाच्या वचनातून Today from God's reading, काही गोष्टी आज देव आम्हाला शिकवतो. God teaches us few things. पहिले पेत्र 5:5 मध्ये आम्ही पाहतो Peter 1:5 we see. की देव बोलतो, God says, देवासपासून बोलतो, God's word says, देव गर्विष्ठांचा विरोध, God opposes the proud नम्रदीन लोकांवर देव कृपा करतो. and gives grace to the humble. देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो. God resists the proud, जे लोक those who are humble, जे लीन आहे, those who are meek, सो those who are अशा gentle. लोकांवर देव कृपा करतो. God has mercy on such people. हे देवाची इच्छा आहे. This is God's will. आम्ही देवाचा धन्यवाद करत. So we glorify our God. आज आम्ही गीत, Today we sang the song. आमचं Our brother Ashish Khare, याने गीत गायलं. he sang the song. सुंदरसं गीत त्यांनी गायलं. He sang a beautiful song. देवाला, आम्हाला देवाची गरज आहे. We need God. आम्ही देवाशिवाय काहीच नाही. We are nothing without God. आम्हाला देवाची गरज आहे. We need God प्रत्येक वेळी every time. आम्हाला देवाची गरज आहे. We need God. कारण देवाशिवाय काहीच होत नाही. Nothing happens without God. ते उत्तम ते देवापासून आहे. The good and best is from God. सर्व काही देवच करतो. God does everything. मग प्रत्येकाला So to each of us, देवाच्या मदतीची, God's help, देवाच्या सहाय्याची God's help. आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. We need God's help. पुष्कळसे लोक Many people देवाची मदत घेत नाही, does not seek God's देवावर help, विश्वास ठेवत नाही, does not believe in देवावर God. अविश्वास ठेवतात. They disbelieve in God. ते लोक देवाकडे जात नाही, Those people do not go to ते God. देवाच्या मंदिरात जात नाही, They do not go to God's ते प्रार्थना temple. करत नाही, They don't pray. ते बायबल वाचत नाही. They don't read the Bible. ते लोक म्हणतात आम्हाला देवाची गरज नाही. They say we don't need God. असे पुष्कळसे लोक आहेत, There are so many people like देवाकडे this जात नाही, who do not go to God, देवाची मदत घेत नाही. does not seek God's help. ते स्वतःच्या इच्छेने चालतात. They run on their own. ते स्वतः सर्व काय करायला पाहतात. They try to do everything themselves. ते स्वतःवर विश्वास ठेवतात. They believe in themselves. स्वतःच्या बलावर विश्वास They ठेवतात. believe in their strength. स्वतःच्या ज्ञानावर विश्वास They ठेवतात. believe in their knowledge. बायबल सांगतो Bible says जकरा 4:6 मध्ये, in Zechariah 4:6, बलान नव्हे, not by strength, पराक्रमे नाही, not by might, देवाच्या आत्म्याने कार्यसी जाते. but by God's Spirit the work is accomplished. आम्ही योहान शुभवर्तमान 15:3 मध्ये पाहतो. In the Gospel of John 15:3 we see, येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, मजपास विभक्त असल्यास if separated from me, तुम्ही काहीच करू शकत नाही. there is nothing you can उत्तम do. ते देवापासून आहे. The good is from God. देवाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. There is nothing we can do तरी without पुष्कळ लोक God. देवाकडे जात नाही. Yet many people do not go to God. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said मत्ते 11:28 मध्ये, in Matthew अहो 11:28, कष्टी भाराकान you जनो, weary and burdened people, मजकडे या, come to मी me. तुम्हाला विसावा देतो. I will give you मी rest. तुम्हाला मुक्ती देतो. I will set you मी free. तुम्हाला आशीष देतो. I will bless मी you. या सर्व गोष्टी तुम्हाला बाहेर काढतो. I will take you out from मी all this. तुमचा उद्धार करतो. I will save मी you. तुम्हाला शांती देतो. I give you मी peace. तुम्हाला आशीष देतो. I will bless you. तरी लोक देवाकडे जात नाही, Yet people do not go to God. देवावर विश्वास ठेवत नाही. They do not believe in God. येशू ख्रिस्त म्हणला मत्ते 7:7 मध्ये, In Matthew 7:7, Lord Jesus said, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, keep asking and it will be given to you. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल,
Keep searching and you will find. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. Keep knocking and the door will be open to पुष्कळसे लोक you. देवाकडे मागतच नाही, Many people do not ask God कारण त्यांना देवाची गरज नाही. because they don't need God. मी शिकीस म्हणाला So Lord Jesus said याकोब 4:3 मध्ये, in James 4:3, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मी देत नाही. I don't give to you because you don't मी ask. अजून माझ्या नावाने काहीच मागितलं You नाही, haven't asked for anything in my name त्यामुळे yet, तुम्हाला ते प्राप्त होत नाही. so you don't get it. पुष्कळसे लोक Many people, अशांतीमध्ये जगत आहे, they are unrest, अस्वस्थ आहे, बेचैन they आहे, are restless, समस्येमध्ये प्रश्नामध्ये अडकलेले they आहे, are stuck in problems and questions. कर्जबाजारी लोक आहे, People are in debts. जीवनामध्ये फेल गेले लोक आहे, There are people who have failed in शिक्षणात life. उद्योगात लोक फेल गेलेले आहे, People have failed in their education and work. कौटुंबिक जीवनात लोक फेल गेलेले आहे, People have failed in their family life. अनेकांचे स्वप्न भंग झालेले आहे, Dreams of many has been shattered. अनेकांनी योजना केली फेल गेलेले आहे. Many plans and resolutions failed. कारण काय? What is the हे reason? लोक देवाची मदत घेतच नाही, Because these people do not ते seek God's देवाकडे help. जातच नाही, They do not go to God कारण हे सर्व लोक गर्विष्ठ आहे, because all these people are proud of आपल्या themselves. मीपणाने चालतात. They walk with their own determination. मी का शिकू? Why should I मला learn? कोण शिकवेल? Who will teach me? मला कोणाची गरज नाही. I don't need ते लोक anyone. कोणाचं ऐकून घेत नाही, They never listen to ते anyone. आपल्याच मताने They चालतात, walk on their own. ते आपल्या इच्छेने चालतात. They do as they please. त्यामुळे बायबल सांगतं, So Bible says, मनुष्याचा नाश होण्यापूर्वी before the destruction of man, मनुष्याचं अंतकरण गर्वाने भरलं असतं. man's heart is filled with full of pride. नीतिसूत्र 18:12 मध्ये In Proverbs 18:12, मनुष्याचा नाश होण्या अगोदर before a man's downfall, तो गर्वाने भरला असतो. his heart is proud. घमंडमुळे त्याचा नाश होतो. The pride destroys it. लक्षात ठेवा, Keep this in mind. मीपणामुळे माणसाचा नाश होतो, Egoism destroys man. त्याची उन्नती होत नाही, They do not prosper. तो फेल होतो. He fails. म्हणून प्रवेशिकीच म्हणाला, So Lord Jesus said लुकशवर्त 9:23 मध्ये तो म्हणतो, in the Gospel of Luke 9:23, he माझ्या says, जो कोणी माझ्याकडे येऊ इच्छितो anyone who wants to come to me, त्याने आपलं उदयस्तंभ उचलून प्रति दिवशी मला अनुसरावे. he must take up his cross daily and follow me. जो कोणी माझ्याकडे येऊ इच्छितो Anyone who wants to come to त्याने me, आपला उदयस्तंभ उचलावा, he should pick up his cross त्याने माझ्या मागे यावे. and follow me. लोक देवाच्या मागे जात नाही, People do not follow God. उत्साहाने जातात, आनंदाने They जातात, go with enthusiasm and joy. परत त्या अर्ध्यावर प्रवास सोडून टाकतात. Back they leave halfway through the journey. अंतिम रेषेपर्यंत लोक जात नाही, People do not go to the finish त्यांचं line. टिकावं लागत नाही, They do not last कारण ते देवावर पूर्ण विश्वास ठेवतच नाही. because they do not have complete ते faith in स्वतःच्या God. इच्छेवर विश्वास ठेवतात, They believe in their own will. त्यामुळे ते लोक फेल झालेले So आहेत. they have failed. आज जगाला, To the world today, सर्व जगाला to the whole world, देवाची गरज आहे. God is needed. आज जगातील लोक भुकेले ताणलेले आहे, Today the people in the world are starving. जीवाला त्रासलेले आहे, They suffer. व्यसनात अडकलेले आहे, People are in सैतानी addiction. बंधनात अडकलेले They are आहे, in satanic आजाराने bondages. त्रस्त आहे, They are ill. कर्जबाजारी लोक आहे, They are in debt. अनेकांच्या कुटुंबाची घट होत The आहे, families of many are declining. अनेकांच्या घरात भांडणे आहे, There are quarrels in many families. दारिद्र्य आहे, There is poverty. अनेक प्रकारचे समस्या There are आहे. many types of problems. हे समस्या प्रश्न आम्ही सोडू शकत We नाही. cannot solve these problems and आम्ही questions. सोडवण्याचा प्रयत्न केला, If we try to आमचं solve आयुष्य this, संपून जाईल. our lives will come to an end. हे समस्या संपणार नाही. But these problems will बायबल not end. सांगतो, Bible सूत्र says 49:7 मध्ये, in Psalm 49:7, कोणीच भाव आपल्या भावाला वाचू शकत नाही, no brother can redeem his brother. कोणीच कोणाची सुटका करू शकत नाही, No one can save कोणीच anyone. कोणाला चांगले दिवस आणू शकत नाही, No one can bring good days to anyone. कोणीच नाही. No one. देवाशिवाय कोणीच There नाही. is no one but God. देवाशिवाय पान बी हलत नाही, Without God, not even a leaf moves. देवाशिवाय काहीच होऊ शकत नाही. Nothing can happen without God. म्हणून देव म्हणतो, So God says, जे गर्विष्ठ लोक आहे, those proud जे people, देवाकडे जात नाही, those who do not go to God, जे देवावर विश्वास ठेवत नाही, those who do not believe in ते लोक God, म्हणतात देवाची आम्हाला गरजच नाही. they say we don't need God. ते शिकण्याची तयारी ठेवत नाही. They are not prepared to learn about God. ते लोक म्हणतात आम्ही का शिकावं, They say, why should we learn? आम्ही तुमचं काय ऐकावं, Why should we listen to you? कारण तेच सर्वांना शिकवतात. Because they teach आता everyone. जगात पुष्कळ लोक आहे, There are many people in the हे world, सर्व नष्ट झालेले लोक आहे. those who are all destroyed. म्हणून बायबल सांगतो, So Bible says, देव गर्विष्ठ लोकांना थारा देत नाही, God does not support the proud people. नम्रलीन लोकांचा देव आहे. He is the God of meek and humble people.
अगोदर नम्रता, humility first, मग देवापासून मान्यता असते. then there is recognition from God. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, एचकेल 28:11 मध्ये in पाहतो, Ezekiel 28:11 we see, यशया 14:12 मध्ये पाहतो, in Isaiah 14:12 we see, देवाने स्वर्गाचं प्रकटीकरण केलं. God revealed the heavens, स्वर्गातील देवदूताविषयी देवाने दाखवलं. God revealed about the angels of heaven, देवाने आकाशपृथ्वी निर्माण केली, God created the heaven and the सर्व earth, सृष्टी निर्माण केली, God created all देवदूत निर्माण things, केले, He created angels, वेगवेगळ्या प्रकारचे देवदूत निर्माण केले. He created different types of angels. त्यातील काही देवदूत देवाने निर्माण केले, Some of the angels were created like, त्यातील एक देवदूत देवाने तयार केला. one of the angel that was created by God, तो देवदूत म्हणजे the angel that was पूर्णतेची मुद्रा होता, full of perfection, सर्वांग सुंदर होता, was the most सर्व beautiful. गोष्टींनी देवाने त्याला सजवलं होतं, God had adorned him with everything. सर्व गोष्टींनी देवाने त्याला बुद्धी सामर्थ्य दिलं होतं, God gave him wisdom and strength in all things. सर्व सोने चांदीने त्याला देवाने सजवलं होतं, He was adorned with gold and silver. सर्व वाद्य तो वाजवायचा, He played all instruments. सर्व गोष्टी निपुण होता. He was good at everything. तो स्वर्गातून फिरत असे, He walked through heaven. देवाचं सेवा करत असे, He served God. त्याच्या मनात विचार आले, Thoughts came to his मी mind. सर्वांग सुंदर आहे, I am the most मी beautiful. पूर्णतेची मुद्रा आहे, I am the seal of perfection. माझ्यामध्ये देवामध्ये काहीच कमी There is नाही, nothing less between me and God. मी देवासारखा होईन, I will be like God. मी देवा समान होईन, I will be like God. मी परत समान होईन, I will be the supreme. असे त्याच्या मनात विचार आले. Such thoughts came to his mind. स्वर्गात त्याच्या मनात असे विचार आले. Such thoughts came to his mind in heaven. देवाने पाहिलं God saw की याच्या मनात वाईट विचार आलेले आहे. that he had bad thoughts in his तो म्हणाला mind. की मी देवा समान होईन, He said that he will be like God. माझी स्तुती होईल, I will be praised. माझं गौरव होईल, I will be माझा महिमा glorified. होईल, I will be मी माझं praised. राज्य स्थापन करेल, I will establish my kingdom. असे त्याच्या मनात विचार Such आले. thoughts came to his mind. त्यावेळी देवानी At that time, स्वर्गातून त्याला पृथ्वीवर टाकलं. God sent him down from heaven to तो earth. उच्च ठिकाणी होता, He was at a higher देवाने त्याला place. खाली आदळलं. God put him down. आज तो पृथ्वीवर काम करत आहे. Today he is working on earth. देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो. God opposes the proud. तो म्हणला मी देवा समान मी, He said, I will be like God. मी परात्परा समान मी, I will be supreme. मी सर्व काही करेल. I will do everything. अहंकार, Ego. यामुळे देवाने त्याला खाली टाकलं. For this, God put him down. आम्ही किती उच्च पदावर गेलो, No matter how high we go, अहंकार आम्हाला खाली आणतो, ego brings us down, खालच्या स्थितीमध्ये आणून ठेवतो. brings us to a lower position. आम्ही एदेनमध्ये मी जातो. We go in the Eden देवाने garden. आदाम हवाला तयार केलं, God created Adam देवाने and आदाम Eve. हवाला आज्ञा दिली. God commanded Adam and Eve, उत्पत्ती 2:17 मध्ये like Genesis या 2:17, झाडाचं फळ खाऊ नका, do not eat the fruit of that tree. ज्या दिवशी फळ खाल त्या दिवशी तुम्ही मराल. For the day you eat from it, you will certainly die. त्यावेळेस आम्ही पाहतो At that time we see शैतानाने त्या बागेत प्रवेश केला, Satan entered in Eden garden त्यांनी सर्पाचं रूप धारण in केलं, the form of snake. त्यांनी आदाम हवाशी बातचीत केली. He spoke to Adam and त्यावेळेस Eve. त्यांनी सर्व गोष्टी दाखवल्या. At that time he showed them everything. त्यावेळेस शैतान त्यांना म्हणाला, Satan told them, तुम्ही मरणार नाही, you will not तुम्ही die. देवासमान व्हाल. You will become like God. अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील, You will understand more things. तुम्हाला बऱ्या वाईटाचं ज्ञान You होईल. will know good and bad. शैतानने त्यांना फसवलं, The Satan deceived them तुम्ही देवासमान होईल, that you will become like God. अजून गोष्टी तुम्हाला माहिती होईल. You will come to know more देवाने things. काही गोष्टी त्यांना अधिकार दिले होते. God had given them authority over आदाम हवाला certain काय things. अधिकार दिले होते, God gave Adam and Eve some काही rights. गोष्टी देवाने त्यांना अधीन ठेवलं God होतं. kept them away from some things. देवाची इच्छा होती याने माझ्या अधिकारात God राहावं, wanted them to obey His command. माझ्या आज्ञेत राहावं, Obey me. माझ्या अधीनतामध्ये राहावं. Should live under me. कारण देवाला वाटलं की तेवढंच त्यांनी करावं. Because they should do what God wants them to do. त्याच्या पलीकडे ते गेले, They went beyond that. त्यांनी सैतानचं ऐकलं. They listened to Satan. आम्ही देवास समान We होऊ, will be like God. अजून आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. We will understand more things. त्यांनी पाप केलं, They sinned. त्यावेळी देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून At टाकलं. that time, God drove them out of Eden garden. तिथून पुढे दुःख आलं, कष्ट आलं, त्रास आला. From then, there was grief, suffering, and trouble. मीपणामुळे Because of pride, स्वर्गातून देवदूताला देवाने खाली God टाकलं. sent an angel down from heaven. आदाम हवाला एदेन बागेतून बाहेर He काढलं. drove Adam and Eve from the Eden garden. देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, God opposes the proud. नम्रलीन लोकांवर देव कृपा करतो. God is gracious to meek and humble people. आम्ही कोण Who आहोत, are we? या पृथ्वीवर आम्ही कोण Who आहोत, are we on this earth?
आम्हाला आमची ओळख झाली पाहिजे. We need to get to know आम्ही ourselves. कोण आहोत? Who are we? आम्ही कोणी नसताना आम्ही स्वतःला फार हुशार समजतो, If no one, we consider ourselves very smart, बुद्धिमान समजतो. consider ourselves आम्ही intelligent. कोण आहोत But who are we? हे देव आम्हाला दाखवतो. God shows us. देवाच्या वस्तूत आम्हाला समजतो. We understand from God's word. आम्ही जगात कोणी असो, Whoever we are in the world, देवाच्या वस्तूतून आम्हाला समजतो we understand from God's word आम्ही कोण आहोत. that who are आम्ही we? मातीपासून आमची उत्पत्ती आहे. Our origin is from soil. आम्ही माती We आहोत. are soil. आम्ही पशुतुल्य आहोत. We are bestial. आम्ही पामर We are आहोत. like a low person. देव आम्हाला आमची ओळख करून दाखवतो God shows us who we are, की आम्ही माती आहोत. that we are soil. आम्ही पुन्हा मातीत मिळणार We are आहोत. going to get in the soil म्हणून again. देव आम्हाला So दाखवतो God shows us आम्ही कोणी असो, whoever we are, पण आम्ही देवासमोर कोण आहोत but who are we before God? हे समजलं We पाहिजे. need to understand this. आमची भुलवणूक होती, We are confused, त्यामुळे अहंकार आमच्यामध्ये काम करतो. so the ego works in us. आम्ही कोणी नसताना आम्ही स्वतःला फार अधिक समजतो. We consider ourselves very smart if there's no one. आम्ही स्वतःची फसवणूक करून We घेतो. deceive ourselves. अहंकार मनुष्याचा नाश करतो. Ego destroys man. जे लोक गर्विष्ठ असतात People who are proud, ते कोणाचं ऐकून घेत नाही, they don't listen to anyone. ते कोणाचं समजून घेत नाही, They don't understand anyone. ते आपल्या विचाराने चालतात, They run with their own thoughts. ते कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसतात. They are not ready to listen to ते anyone. म्हणतात आम्ही काय ऐकू, They say, why should we listen? तू आम्हाला का शिकवल, Why do you teach us? आम्हाला कोणाची गरज नाही, We don't need anyone. आम्हाला कोणाची मदतीची गरज We नाही. don't need anyone's help. त्यामुळे ते एकमेकाला तुच्छ So लेखतात, they despise each other. एकमेकाला कमी लेखतात, They think less of ते each मदत other. घेत नाही, They do not seek the मदत help करत of others. नाही. They don't help ते आपल्या others. इच्छेने They चालतात, do as they please. ते चुकीच्या मार्गाने They चालतात, go the wrong way. ते भ्रांतिमय मार्गात They चालतात. walk in the wandering path. त्यामुळे देव त्यांचा नाश करून So टाकतो. God destroys them. यासाठी आम्ही बायबलच्या वाचनातून पाहतो, So we see in the Bible, देव नम्र लोकांवर कृपा करतो. God is gracious to meek and humble people. नम्र लोकांच्या आत्म्याचं संजीवन करतो. He revives the souls of meek and humble people. यशा 57:15 मध्ये आम्ही पाहतो, In Isaiah 57:15 we see, देव नम्र लोकांच्या आत्म्याचं संजीवन करतो. God revives the spirit of lowly. त्यांची उन्नती करतो, He uplifts them. त्यांना उच्च ठिकाणी He ठेवतो, keeps them at a higher त्याला place. खालून वर नेतो देव. From down He takes them at higher place. हे देवाचं काम आहे. This is God's work. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करत So we आहोत, praise our God. आम्ही देवाचं कौतुक करत We आहोत. appreciate our God. आम्ही पाहतो We see संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur सत्य Ministry, जीवन मंडी फेलोशिप, the Living Fellowship of Truth, देवाने निर्माण केली फेलोशिप आहे. the fellowship that is created by God, देवाने निर्माण केली मिनिस्ट्री आहे. the ministry that is created by God. या अगोदर देवाने सेवक तयार केले. Before this, God made servants. आमचे वडील जेम्स ठाकूर, My father, James Thakur, ते कोणाचं ऐकून घेत नव्हते, he did not listen to ते anyone. कोणाला मानत नव्हते, He did not believe anyone. ते आपल्या इच्छेने चालायचे, He used to walk on his ते own आपल्या will. विचाराने He चालायचे, used to walk with his own ते देवाला thoughts. विरोध He करायचे, opposed God. ते बायबल जाळून टाकायचे, He burned the Bible. ते देवावर विश्वास ठेवत नाही, He did not believe in देवाची God. मदत घेत नव्हते. He did not seek God's help. आमच्या मातेला To our mother, देवाची प्रार्थना करायला मनाई he करायची, stopped her from praying to God. ते देव विरोधी He होते, opposed God. ते आपल्या इच्छेने चालायचे, He walked on his own will. ते आपल्या ज्ञानाने They walked चालायचे, on their own knowledge. ते कोणाला जुमानत It नव्हते, didn't matter to anyone. ते कोणाचं ऐकून घेत He did नव्हते, not listen to anyone. पुढे पुढे चालत गेले He kept moving forward. आणि पुढे पुढे चालत गेले. He kept moving forward. ज्यावेळेस त्यांची मुलगी आजारी पडली, When his daughter fell ill, ती मृत्यूपर्यंत गेली, she went until त्यांनी death. पुष्कळचे उपाय केले, They tried many things, पुष्कळचे डॉक्टर केले, consulted many पुष्कळचे doctors. वैद्य केले, They tried for many पुष्कळचे treatments, औषध केलं, tried for many सर्व medicines. ठिकाणी प्रवास केला, They traveled everywhere. तरी त्यांची मुलगी वाचू शकत However, नव्हती. her daughter couldn't be saved. तेव्हा देवाच्या सेवकाने At सांगितलं, that time, God's servant told him, तुझी मुलगी मरण पावल, your daughter will die. यासाठी तुला देवाकडे जायला लागल, So for this, you need to go to God. देवाचा धावा करायला You लागल, need to call on God. नंतर तुझी मुलगी तू गमावल. Otherwise, you will lose your daughter. त्यावेळेस जेम्स ठाकूरनी At that time, James Thakur देवासमोर हात जोडले, joined his hands before God. गुडघे टेकले, He knelt before God देवाचा धावा केला, and he called on God. देवाकडे पश्चात केला, He repented to God. देवावर विश्वास ठेवला. He believed in God. त्यांचे सर्व मार्ग बंद झाले होते. All their ways were closed.
त्यांना काय सुचत नव्हतं. They did not understand anything. कोणीच त्यांच्या मुलावर उपचार करू शकत नव्हतं. No one could treat his daughter कोणी properly. तिला बरं करू शकत नव्हतं. No one could heal her. ते देवाकडे आले. Then he turned to God. देवाकडे त्यांनी हात जोडले आणि गुडघे टेकले. He joined his hands and knelt before God. देवाचा धावा He केला. called on God. रडून देवाला प्रस्ताप केला. He cried and repented to त्यांनी God. देवाची मदत मागितली. He asked for God's help. देवाचं सहाय्य मागितलं. He asked God's help. मुलीसाठी देवाकडे धावा He केला. called on God for his daughter. ते देवासमोर नम्र झाले. He became lowly before God. ते देवासमोर लीन झाले. He humbled himself before God. देवासमोर त्यांनी घुटणे टेकले. He knelt before God. त्यांनी देवासमोर हात जोडले. He joined his hands before God. त्यांनी देवाला हाक मारली. He called on God. नम्रलीन लोकांचा देव नेहमी God ऐकतो. listens to meek and humble people. नेहमी ऐकतो He देव. always listens to them. म्हणून बायबल सांगतो So Bible says, नम्रलीन लोकांना मी कृपाच I am करतो. gracious to humble and meek people. जे आत्मेने दीन आहे Those who are humble from soul. स्वर्गाचे राज्य त्यांचे The आहे. kingdom of heaven belongs to them. देव त्यांना त्यांच्यावर कृपाच God is करतो. gracious to them. जेम्स ठाकूरने देवाला समोर नम्र झाले. James Thakur became humble before God. देवाने त्यांच्या मुलीला वाचवलं. God saved her daughter. देवाने त्यांच्या कुटुंबाचा उद्धार केला. God saved his family. न तो नाच झालास. Otherwise, it would have been destroyed. जेम्स ठाकूर जे देवासमोर नमले नसते James Thakur would not have bowed before God. तर सर्व कुटुंबाचा नाश झाला असता. All the family would have been destroyed. कारण देवाशिवाय पर्याय नाही. Because there is no alternative but God. मार्ग नाही, There is no way. उपाय नाही. There is no solution. नम्रता लीनता. Humility and meekness. आम्हाला देवाची मदत घेतली पाहिजे. We need God's help. आम्हाला देवाचं सहाय्य घेतलं We पाहिजे. should take God's help. आम्हाला देवाकडे जाऊन प्रार्थना केली We पाहिजे. must go to God and pray. प्रत्येक गोष्टी आम्हाला देवाची मदत घेतली पाहिजे. We must seek God's help in everything. कारण उत्तम ते देवापासून प्राप्त. Because the good and best is from God. हे बायबल आम्हाला सांगतो. This is what Bible tells बायबल आम्हाला us. शिकवतं. Bible teaches us. नम्रता लीन Humbleness and meekness. हे देवाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. This is the first step towards God. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला. So Lord Jesus said मग ते 11:28 मध्ये तो म्हणतो. in Matthew 11:28 he says, अहो कष्टी भार कर्ण जन तुम्ही मजकडे या. Come to me you weary and burdened people, मी तुम्हाला विसावा. and I will give you rest. मजपासून शिका. Learn from me. मी जो मनाचा सौम्य आहे, What I say is lenient. जो लीन Who आहे, is humble, माझ्यासारखं तुम्ही you बना. be like me. मजपासून शिका. Learn from me माझ्यासारखं बना. and become like me. नम्रता लीनता Humbleness and meekness ही देवाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. is the first step towards God. आम्ही स्वतःला नम्र करतो. We humble ourselves. आम्ही लीन करतो. We lower ourselves. आम्ही आमच्या मीपणाची रास करतो. We stack our ego. आम्ही कुणी नाही. We are no one. जगात आम्ही कुणी असो, Whoever we are in the world, देवासमोर आम्ही कुणीच नाही. but before God we are none. आणि देवाशिवाय आमचं काही होतच नाही. And nothing happens if there is no यासाठी God. आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. For this we need to go to God. ज्या लोकांची दृष्टी देवाने बंद केलेली आहे, People whose eyes are closed by God. प्रभू येशू तुझ्या नामात दृष्टी उघडेल. Lord Jesus, in your name their eyes will be opened. त्या लोकांना कळेल, They will understand. त्यांना समजेल They will know की देवाशिवाय पर्यायच नाही. there is no alternative but God. देवाशिवाय मार्गच नाही. There is no way without God. आम्हाला देवाची मदत घेतली We पाहिजे. need to seek God's help. आम्हाला देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे. We must go to the temple of God. आम्हाला देवाचं ऐकलं पाहिजे. We must listen to God. आम्हाला देवाप्रमाणे चाललं पाहिजे. We must try to walk like तर God. देवाच्या मुळेच आमचं हित होतं. Because of God we will benefit. देवामुळेच आमचं कल्याण Our होतं. welfare is due to God. देवामुळेच आमच्या नाशातून उद्धार होतो. We are saved from destruction because of God. आम्हाला सार्वकालिक जीवन भेटतं. We get eternal life. आम्हाला सर्व गोष्टी उत्तम भेटतात. We get all best and good things. कारण सर्व गोष्टी देवाकडेच आहे. For all things are with God जगात कुठेच नाही and आहे. nowhere else. सर्व गोष्टीचं सामग्री देवाकडे All आहे. things belongs to God. प्रत्येक घुटना देवासमोर टेकलाच पाहिजे. Every knee should bow to God. प्रत्येक हात देवासमोर जोडलेच पाहिजे. Every hand should be joined before God. हे होणारच. This will हे happen. देवाचं अभिवचन आहे. This is God's promise. म्हणून आम्हाला देवाची गरज आहे. So we need God. आम्हाला नम्रतेने चाललं पाहिजे. We must walk humbly. आम्ही बायबलमध्ये We पाहतो. see in the Bible. मिका 6:6 मध्ये पाहतो. In Micah 6:6 we see. मिका म्हणतो देवासमोर मी कसा जाऊ. Micah says, how should I go before God? पुष्कळच होमार पण घेऊन जाऊ का. Should I come before him with burnt पुष्कळच अर्पण offerings? घेऊन जाऊ का. Should I take many तेलाच्या offerings नद्या घेऊन जाऊ का. with year-old देव calves? त्याला म्हणतो God says to him,
याची मला गरज नाही I आहे, don't need this. याची मला आवश्यकता नाही आहे. I don't need देव this. एकच गोष्ट तुमच्याकडे मागतो, God only asks you one thing. एकच गोष्ट तुमच्याकडे मागतो. He asks you only one thing. तुम्ही दया करा, You have mercy. तुम्ही प्रेम करा, You love. तुम्ही सत्याने चाला, You walk in truth. नम्रते लीनतेने In humbleness and meekness. देवाबरोबर चाला. Walk with God. याशिवाय देव तुमच्याकडून काही मागतच नाही, Besides this, God is not asking you for कारण तुमच्याकडे anything. देण्यासारखं काहीच नाही आहे, Because you have nothing to give God. काहीच नाही आहे. You have nothing. आम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. You cannot give anything to आम्ही God. फक्त आमचे पाप देवाला देऊ We give शकतो. only our sins to God. आम्ही पापाचं प्रायश्चित देवाकडे करू शकतो. We can repent for our sins to God. आम्ही पश्चाताप करू शकतो. We can repent. बायबल सांगतं Bible says आमचे पाप येशू ख्रिस्ताने सदैव वधस्तंभावर वाहिले. our sins were borne by Jesus Christ himself on the cross. त्यांनी आमची सुटका केली. He freed us. आमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही We आहे, have nothing to give. म्हणून देव म्हणतो So God says, तुम्ही दया करा, you have तुम्ही mercy. प्रेम करा, You love. तुम्ही सत्याने चाला, You walk in the नम्रते truth. लीनतेने चाला, With humbleness and meekness you walk. एकमेकाचा आदर करा, Respect each other. एकमेकाचा सन्मान करा, Give respect to each other. वडीलजनाचा सन्मान करा, Respect the elderly people. एकमेकाला सांभाळा, Take care of each other. एकमेकाची काळजी घ्या, Care for each other. एकमेकावर प्रेम करा. Love each other. जे गरजू लोक आहे, People who are in जे need. लोकांना आवश्यकता People आहे, who are in need. त्यांना मदत करा. You help them. तुमच्याकडे आहे, You have it. बंधूंना बघून तोंड लपू Do नका, not hide your face from your brothers. मदत Help करा, each other. त्यांना सहाय्य करा. You help each other. देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देईन. God will reward you. कोणाला कमी लेखू नका, Don't underestimate कोणाला anyone. तुच्छ लेखू नका, Do not despise सर्वांना anyone. सारखं समजा. Treat everyone the same. कोणी असो, Whoever it कोणी is, धर्माचा असो, of any religion, कोणी असो, whoever it is, देव सर्वांसारखं प्रेम करतो. God loves everyone equally. आम्ही सर्वांसारखं प्रेम केलं We पाहिजे, should also love everyone equally. सर्वांचा आदर सन्मान केला We पाहिजे. should respect आमच्या everyone. कुटुंबापासून आम्ही सुरुवात We करतो. started from our family. आम्ही कुटुंबात एकमेकांचा आदर केला पाहिजे. We should respect each other in the family. पत्नीने पतीचं अधीन राहिलं पाहिजे. Wife should be with her husband हे अधीनता देवापासून आहे, because this is from God. हे अधिकार देवापासून This आहे. right is from God. ते तुम्ही मी मोडू शकत नाही. You and I cannot break. देवाच्या अधिकाराच्या खाली राहिलं पाहिजे आम्ही, We must remain in God's authority. देवाच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आम्ही. We must obey God. पतीने देवाच्या आज्ञेत राहिलं पाहिजे, He must obey God. पत्नीने पतीच्या अधीन राहिलं पाहिजे. Wife should be with her husband की हे अधिकार, because this right, ही व्यवस्था देवापासून आहे. this arrangement is from God. सर्वात अधिकारी देव आहे. The most authoritative is God. बायबल काय सांगतो? What Bible says, अधिकाराच्या अधीन be राहा, under the authority, त्याच्या आज्ञेत चाला, follow His तुम्हाला command, फलप्राप्ती होईल. then you will be rewarded. आम्हाला देवाच्या आज्ञेत राहिलंच पाहिजे. We must obey God. आम्ही पत्नी पतीचा आदर केला पाहिजे, The wife should respect husband. पतीने पत्नीवर प्रेम केलं पाहिजे, Husband should love his wife. मुलांनी आईवडिलांच्या आज्ञा पालन केलं पाहिजे, Children must obey their parents. आईवडिलांनी मुलांवर प्रेम केलं पाहिजे. Parents should love their children. ही व्यवस्था देवापासून आहे. This arrangement is from God. आम्ही कोणालाच तुच्छ लेखू नये. We should not despise आम्ही फार anyone. शिकलेलो आहोत, We are आम्ही educated. फार बलवान We आहोत, are very आम्ही strong. फार सुंदर आहोत, We are very आम्ही beautiful. फार धनवान आहोत, We are very आम्ही rich. उच्च ठिकाणी राहतो. We live at higher तरी place. बायबल काय सांगतो? But what does the Bible say? सर्वांसारखं प्रेम करा. Love everyone येशू equally. ख्रिस्त उच्च ठिकाणी होता, Lord Jesus was in a high place. तो आकाशात राहायचा, He lived in the तो sky. स्वर्गात राहायचा, He lived in तो heaven. स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, He left heaven and came on earth. तो मनुष्यामध्ये आला, He came तो into man. मनुष्यामध्ये राहिला, He lived in man. सर्व त्यांनी प्रेम केला, He loved everyone. कोणाला त्यांनी टाकून दिलं He नाही, did not leave anyone. कोणाला त्यांनी नाकारलं He नाही. did not deny त्यांनी anyone. पापी लोकांवर प्रेम He केलं, loved sinners. पापी लोकांना त्यांनी समजून सांगितलं, He explained sinners. पापी लोकांना त्यांनी शिक्षण दिलं, He taught sinners. पापी लोकांचा त्यांनी उद्धार केला, He saved sinners. पापी लोकांमध्ये त्यांनी भोजन केलं. He ate among the sinners. त्यांनी कोणाला तुच्छ लेखलं नाही. He did not despise anyone. जे लोक देवाकडे आले Those who came to God, त्यांनी सर्वांसाठी प्रार्थना He केली, prayed for all. सर्वांना त्यांनी मदत केली, He helped everyone. सर्वांची त्यांनी सुटका केली. He freed them all. सर्व लोक त्याला सारखे होते. Everyone was same for Lord Jesus. आम्ही जगात कोणी असो, Whoever we are in the world, आम्ही देवाचा आदर केला पाहिजे, we must respect God. आम्ही देवाचा सन्मान केला पाहिजे, We should honor God. आम्ही देवाच्या वचनाचा आदर केला पाहिजे, We should respect God's word. सन्मान केला Should be पाहिजे, respected. त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे. Should go in that way. देव जे सांगत तेच केलं पाहिजे. We must do what God tells us to do. ह्याला म्हणतात नम्रता, This is called humbleness, दीनता. meekness. असे लोक देवाला फार आवडतात.
God loves such people very much. देव म्हणतो मोशे मला फार आवडतो, God says, I love Moses very much कारण तो फार नम्र आहे. because he is very humble. दावीद देवाला फार आवडतो, God loves David कारण तो देवासमोर वेळोवेळी नम्रलीनतेने जातो. because he goes before God with humbleness and meekness. असे लोक देवाला फार आवडतात. God loves such people very much ते नम्रतेने नीतीने who चालतात, walks in humbleness and meekness, ते आपल्या मीपणाची रास करतात. who stack their ego. बाप्तिस्माताना योहान तो म्हणतो, John the Baptist, तो देवाला प्रार्थना करतो, he prays to God, हे देवा Oh God, माझ्या मीपणाची रास कर, stack my egoism, तुझी वृद्धी माझ्यामध्ये होऊ दे, let your growth grow in me, तुझी उन्नती माझ्यामध्ये होऊ दे, let your betterment be in माझी me, नाही not mine, तुझी उन्नती होऊ दे, but yours तुझा upliftment. गौरव होऊ दे. Let your glory be. माझं मी नाही. I am not mine. जगातील पुष्कळ लोक मी करतात. A lot of people in the world think about मी themselves. हे केलं, I did this. मी हे केलं, I did ते that. आपलं गौरव करतात, They glorify ते आपलं themselves. महिमा They करतात, praise themselves. देवाला बाजूला ठेवतात. They put God aside. देव आपलं गौरव कोणाला देत नाही. God does not give his glory to anyone. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, लूक 18 मध्ये पाहतो आम्ही, in Luke 18 we see, फरीसी जकात देवासमोर गेले. the Pharisee and the tax collector went before God. फरीसी जकातदार देवासमोर गेले, The Pharisee and the tax collector went before God. देवाकडे प्रार्थना करायला They लागले. began to pray to God. फरीसींनी प्रार्थना केली, The Pharisee prayed, हे देवा Oh God, आठवड्यातून मी 2दा उपवास करतो, I fast twice a week. मी तुझ्या आज्ञेचं पालन करतो, I obey your मी command. दान धर्म करतो, I give मी offerings. तुला दशांश देतो, I give a tenth of मी तर everything I get. लोकांसारखं वागत I नाही, do not behave like मी others. तुझ्या आज्ञेत राहतो. I obey your इतर लोक commandments. तुझ्या आज्ञेचं उल्लंघन करतात, Other people disobey your commands, पण मी तुझ्या बरोबर चालतो, but I walk with you. म्हणून मी तुझे आभार मानतो. So I thank you. त्यावेळेस फरीसी प्रार्थना करतो, This is how the Pharisee prays. मी He says, म्हणतो, I did. मी प्रार्थना करतो, I prayed. मी दान धर्म I give करतो, offerings. मी उपवास करतो, I fast. मीच सर्व करतो, I do everything. मीच सर्व करतो. I do everything. देव काय करतो Then what does God do? हे सांगितलं पाहिजे. This we should understand. आम्ही काय करतो, What we do, देव आमच्यामध्ये काय करतो, what God does in us, देव आमच्या कुटुंबात काय करतो, what God does in our family, देव आमच्या मंडळीत काय करतो. what God does in our fellowship. आम्हाला देवाची साक्ष सांग. We must testify God, देवाने माझ्या जीवनात काय केलेलं आहे, what God has done in my life, देवाने आमच्या जीवनात काय अनुभव दिलेला आहे, what experience God has given मी us कसा in our होतो, lives, देवाने मला परिवर्तन बदलून टाकलेलं आहे. how was I and how God changed me. मला आजारातून त्याने आरोग्य He दिलेलं आहे, has healed me from illness. त्यांनी मला कर्जातून बाहेर काढलेलं आहे, He has taken me out of मला debt. बंधनातून त्यांनी सोडलं He has आहे. set me free from bondages. देवाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, What God has done for me. देवाची वृद्धी आमच्यामध्ये झाली पाहिजे, God's wisdom must be in us. आमच्या मीपणाची घट झाली पाहिजे. Our ego should be reduced. आमच्या जीवनामध्ये In our lives, सर्वात प्रथम स्थान the first place आम्ही देवाला दिलं पाहिजे. we must give to God. आम्ही स्वतःला दिलं नाही पाहिजे. We should not give it to सर्व काय ourselves. देवच आहे, God is everything. सर्व देवामुळेच All होतं. things happens because of God. देवाशिवाय का होऊच शकत नाही. Nothing can happen without आम्ही God. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवाला दिलं पाहिजे. We must put God first in our lives. प्रथम मी देवाला प्रार्थना केली पाहिजे. First, we must pray to God. देवाला आम्ही उच्च ठिकाणी ठेवलं We पाहिजे. should keep God at a higher place. बायबल सांगतो, Bible देव says, म्हणतो, God said, ज्यावेळेस मी देवाचं काम करत होतो, the time when I was working for God, देवाने मला हाक मारली, God called me. यहोशुवा यहोशुवा, Joshua, जसं Joshua. मोशेने अरण्यात सापूंच केला, As Moses raised the serpent in the wilderness, मोशेने जसं अरण्यात सापूंच केला, as Moses raised the serpent in the wilderness, त्या सापाकडे बघून अनेक लोक वाचले. many people survived by looking at that तसं serpent. देव म्हणाला, So God said, तसं माझं नाव तू उंच so कर, you raise my name. माझ्याकडे बघून लोक नाशीतून वाचतील. By looking at me, people will be saved from देवाकडे destruction. बघून लोक नाशीतून वाचतात. People are saved from destruction by looking to God. देवाकडून लोकांना मुक्ती भेटते. People get salvation from God. चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय देवाकडे आल्यामुळे प्राप्त होतो. By coming to God, people get good time, good moment, good days. आणि आमच्या जीवनात आम्ही देवाला प्रथम स्थान देतो. So in our life, we give first place to God. सर्व गोष्टी देवाला प्रार्थना We करतो. pray to God for everything. सर्व गोष्टीत आम्ही देवाला मदत घेतो, देवाची मदत घेतो. We seek God's help in everything. सर्व गोष्टीत आम्ही देवाचं गौरव करतो. In all things, we glorify God. सर्व गोष्टीत आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो. In all things, we obey God. आम्ही कोणी असो, Whoever we पण are, आम्ही देवाची इच्छेने चालतो. but we walk through God's will. कारण देवाशिवाय काय नाही. Because there is nothing without दावीद God. मेंढपाळ होता,
David was a shepherd. देवाने त्याला राजा बनवलं. God made him a king. सर्व गोष्टी देवाने त्याला दिल्या. God gave him everything. तो उच्च ठिकाणी बसला. He sat on a higher तो position. राज्य कारभार चालू लागला. He began to rule. तरी पण तो देवाकडे नेहमी प्रार्थना करत असे. Yet he always prayed to God. तो देवाला प्रार्थना करतो. He prays to God. पहिले इतिहास 29:10 मध्ये तो प्रार्थना In करतो. Chronicles 1, 29:10 he prays. हे देवा, O God, महिमा पराक्रम सर्व तुझा आहे. greatness, power and glory is yours. विजय वैभव Victory, splendor and majesty. गौरव Glory, सर्व तुझं आहे. it's all yours. सामर्थ्य व बल तुझं आहे. Strength and power is yours. बुद्धी व नाम तुझं आहे. Wisdom and name is yours. सर्व काही तुझंच आहे. Everything is yours. लोकास थोर करणे तुझ्या हाती आहे. It's up to you to make people great. लोकास खाली आणणे तुझ्या हाती It's आहे. up to you to bring people down. हे देवा, तू मला उच्च ठिकाणी नेलं. Oh God, you put me at a higher place. तू मला सर्व दिलं. You gave me everything. माझ्याकडे काही नव्हतं. I had nothing. तू मला सर्व दिलं. You gave me everything. तुझ पासून प्राप्त झालं मी तुला देतो. I give it to you what I have received from you. देवाचं गौरव त्याने केलं. He glorified God. तू मला माझं काहीच नाही. He said, I have nothing. तू मला सर्व दिलं. You give me everything. तुझ्यापासून सर्व प्राप्त झालं. All I have received is from त्यातून you. मी तुला देतो. And I give it to you. हे सर्व तुझंच आहे. All this is yours. ही दावीदची प्रार्थना आहे बा. This is David's prayer. दावीद नम्र नव्हता. David was humble. त्यांनी स्वतःला सांभाळ. He took care of himself. तू स्वतःवर तो आत्मसंयमन करायचं. He used to self-control. देवाच्या नियंत्रणात असे. He was under God's control. देवाच्या वचनात बोलत असे. He walked according to God's word. त्यामुळे तुझी प्रार्थना आहे So his prayer is की तुझ्या मी या ठिकाणी येऊन बसलो. that I am sitting here because of you. देवाशिवाय काय नाही. There is nothing without God. म्हणून आम्ही पाहतो, So we see, बायबल नेहमी पाहतो, so we see in the Bible, आम्ही देवाचं काम करत असताना, while we were working for God, आम्ही देवाची सेवा करत असताना, while we were serving God, एके दिवशी one day उपासाचा काळ आला. there came the time of fasting. 40 दिवस लोक उपास करत होते. The people were fasting for 40 मी बी days. 40 दिवस उपास केले. Even I fasted for 40 माझ्यामध्ये days. उत्साह होता. I was enthusiastic. माझ्यामध्ये आवेश होता. I was excited. देवामध्ये मी आवेशी होतो. I was excited in God, उत्साही होतो. filled with मी enthusiasm. बी 40 दिवस उपास धरले. I also fasted for 40 days. देवासाठी अन्न वर्ष केलं. I skipped food for God. रात्रंदिवस बायबल वाचत होतो. I read the Bible day and night. प्रार्थना करत होतो. I prayed to देवाशी God. मी फार आवेशी होतो. I was very excited about God. म्हणलं 40 दिवस उपास प्रार्थना करू. I said, I will fast and pray for 40 days. देवाला आपण प्रसन्न करू. We will please God. देवाला आपण खुश करू. We will please God. आपण जे मागू ते आम्हाला देव देईल. God will give us whatever we ask for. देवाच्या कार्यासाठी वाढीसाठी मी देवाकडे पुष्कळ गोष्टी मागणार होतो. I was going to ask God for many things to increase the work of God. मी यासाठी 40 दिवस उपास प्रार्थना For केली. this I fasted for 40 days. 40 दिवसानंतर After 40 days, उपास प्रार्थना संपल्यानंतर after fasting and praying, मी देवासमोर बसलो. I sat before God. मी माझ्या कुटुंबात देवासमोर बसलो. With my family, I sat before God. देवासनी प्रार्थना केली. At that time, I prayed. मी फार आनंदित होतो. I was very happy. मी फार उत्साही होतो. I was कारण excited 40 दिवस उपास प्रार्थना मी केली होती. because I fasted for 40 days आणि देवासाठी अन्न वर्ष केलं होतं. and left food for God. देवासाठी वेळ दिला होता. I gave time to God. मी म्हणलं देव माझ्यावर खूप प्रसन्न होईल. I said God would be very pleased with me. देवाने देवासमोर गेल्यानंतर After I went before God, देव माझ्याशी बोलू लागला. at that time God spoke to me. आमची बहीण कल्परवाच्याद्वारे बोलू लागला. Through our sister Kalpana Rogers, he spoke to me. त्यांनी मला शिक्षण दिलं. He guided me. त्यांनी माझे उपास रद्द केले. He cancelled my fast. त्यांनी पसंत नाही केले ते. He did not like it. 40 दिवस उपास प्रार्थना, Prayers for 40 days, बायबल वाचन, reading the Bible, सर्व वेळ देवासाठी दिला. gave all the time to God, देवासाठी अन्न वर्ष केलं. left food for God, रात्रंदिवस day and night, 40 दिवस देवाबरोबर सहभागित राहिलो. walked with God for 40 days. तरी देवाने माझे उपास मान्य केले नाही. Yet God did not accept my fasting. फार दुःखाची गोष्ट आहे. It is very sad, पण देवाने मला शिक्षण दिलं. but God taught me. आम्ही यशया 58 मध्ये पाहतो. In Isaiah 58 we see, इस्रायल लोकांना देवाने शिक्षण दिलं. God taught the people of Israel, असे उपास मला नको आहे. I don't want such a fast ज्या उपासामध्ये मी पण आहे, where there is ego in fasting. असे उपास मला नको आहे. I don't want such a fast. देवाने मला शिक्षण दिलं. This is what God taught me.
तू देवासाठी अन्न वर्ष केलं, You left your food for God, पण तू देवासाठी स्वतःला वर्ष नाही केलं. but you did not give yourself to God. तू देवासाठी अन्न वर्ष You केलं, left your food for God. रात्रंदिवस प्रार्थना केली, You prayed day and night. बायबल वाचलं, You read the Bible. पण देव काय म्हणतो? But what does God say? तू स्वतःला वर्ष केलं पाहिजे होतं. You should have given yourself तुझ्या to God. मीपणाला तू वर्ष केलं पाहिजे होतं. You should have given your तू pride to प्रतिदिवशी God. वधस्तंभाकडे माझा तुझा मीपणा घेऊन यायला पाहिजे. You should bring your pride before the cross every day. लोक येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, लूक 9:23 प्रमाणे, like Luke 9:23, माझ्याकडे जो कोणी येतो whoever comes to me त्याने प्रतिदिवशी आपला वधस्तंभ उचलावा, should take up his cross daily, मला त्याने अनुसरावे. and he should follow me. देव म्हणला तू स्वतःला वर्ष केलं पाहिजे होतं. God said, you should have given yourself. तू फक्त अन्न वर्ष केलं. You only gave your food. तू प्रार्थना बायबल वाच. You read the Bible and prayed. वचन काय सांग, But what does God's word say? हे तू नीट पाहिलं नाही. You haven't seen it well. मी उपास मान्य केलं नाही देवाने. God did not accept the fasting. देवाने मला शिक्षण दिलं God taught me, की मनुष्य नम्रली नव्हतो, when man becomes humble, आपले मीनपणाची रास करतो, give up his things for God, त्यावेळेस त्याची वाढ होते, at that time he grows, त्यावेळेस उन्नती he होते. prospers. नम्रता लीनता प्रत्येक क्षेत्रात उन्नती करते, Humbleness and meekness uplifts in every area. कोणत्याही क्षेत्रात असो. In any field, नम्रता लीनतेमुळे because of humbleness and सर्व meekness, क्षेत्रात उन्नती होते. there is improvements in all fields. गर्विष्ठपणामुळे Due to pride, सर्व क्षेत्रात नुकसान होतं. there is damage in all fields. नुकसानच नुकसान होतं. There are only damages. पण नम्रता लीनतेमुळे Because of humbleness and देव meekness, आम्हाला आशीष देतो, God blesses us. देव आम्हाला कृपा देतो, God gives us grace. आम्हाला देव मदत करतो, God helps us. देव आम्हाला सहाय्य करतो, He helps us. देव आमची उन्नती God करतो. uplifts us. देवाने मला शिक्षण दिलं. God taught me. असे उपास देवाला पाहिजे. God wants such fasting तू स्वतःला वर्ष केलं पाहिजे. where you have to give yourself to God. तू इतरांना मदत केली पाहिजे. You have to help others जास्तीला सोडलं to set them पाहिजे. free, those who are in trouble. लोकांना तू मदत केली पाहिजे. You should help people. लोकांना स्वार्थ You सांगितली should पाहिजे. preach to people. लोकांसाठी कटपट केली You पाहिजे. should work hard for the people. असे उपास मला पसंत आहे. I like this fasting. देवाने मला शिक्षण दिलं. God taught me. तू अजून नीटनेटकं नाही आहे. You are not neat yet. मला पाहिजे तसं तू नाही आहे. You are not like as I wish. मला वाटलं मी नीटनेटकं आहे, I thought I was neat, पण मी नीटनेटकं नव्हतो. but I was not neat. देवाने मला दाखवलं. God showed me. अजून तू नीट हो, You become neat. अजून तुझ्या सुधारणा व्हायची, You still have to improve. अजून वचन वाच, प्रार्थना कर. Read the Bible and pray. स्वतःला लीन कर. Be humble देवाचं कार्याचा विस्तार होईल. and extend the work of God. देवाचं कार्य वाढेल. God's work will extend. जे पाहिजे देव तुला देईल. God will give you whatever you want. नम्रता, Humbleness, लीनता, meekness, मग देवापासून मान्यता. hence acceptance by God. नीतिसूत्र 15:33 मध्ये बी देव बोलतो. Like God says this in Proverbs 15:33. लीनता ही फार महत्वाची गोष्ट. Meekness is very important thing. आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. We need to go to God. मी देवाकडे गेलो, I went to God. नम्र लीन झालो, I became humble. देवाला वेळोवेळी प्रार्थना I केली. prayed to God from time to time. हळूहळू देव कार्याचा विस्तार करत गेला. Gradually, God expanded the work. फार महत्वाची गोष्ट. This is an important thing. म्हणून बायबलनुसार आम्ही पाहतो So, through Bible, we see की देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, God opposes proud people, पण नम्र लोकांना तो संजीवन करतो. but God revives the humble. म्हणून यासाठी आम्ही आजचा अध्यायातून पाहतो For this, we see in today's chapter, की आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. we need to go to God. देवाशिवाय पर्याय There is no option without God. नाही. देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे. We need to go to God's temple. देवाचं वचन वाचलं We पाहिजे. need to read God's word. देवाची प्रार्थना केली पाहिजे. We need to pray to God. पापातून बाहेर पडलं We पाहिजे. must get out of sin. पश्चाताप केला पाहिजे. We must repent. देव आमचा नाशातून बचाव करतो. God saves us from destruction. देव आम्हाला घडवतो, बनवतो, तयार करतो. God creates us. उच्च ठिकाणी ठेव, He keeps us at higher उच्च place. ठिकाणी ठेव. He keeps us at तू higher खाली नाही place. तर मी तुला वर ठेव. Not down, but I will keep you at higher place. देव देव आम्हाला त्याप्रमाणे तयार करतो. God prepares us that way. सर्व गोष्टी तो आश्रय करतो. He blesses us in आणि everything. येशू ख्रिस्त म्हणला, So Lord Jesus said, माझ्यासारखं तुम्ही बना. be like me. येशू ख्रिस्त, Lord Jesus Christ. आम्ही ख्रिस्ती आहोत. We are Christians. आम्ही ख्रिस्ता समान पाहिजे. We should be like Christ. ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ता समान. Christ in Christianity.
ख्रिस्ताच्या मागे चालणारे लोक, people who follow Christ, ख्रिस्ताला परिधान करणारे लोक. people who apparel Christ. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, माझ्यासारखं तुम्ही म्हणा. be like me. मी जो म्हणा तो सौम्य लीन आहे. Whatever I say is gentle and humble. माझ्यासारखं म्हणा. Be like me. मी तुम्हाला क्षमा केली. I forgave you. मी तुमच्यावर दया केली. I have mercy on मी you. तुमच्यावर प्रेम केलं. I loved you. मी तुम्हाला दलदलीतून बाहेर I काढलं. pulled you out of this मी swamp. तुम्हाला कंगालातून बाहेर काढलं. I got you out of मी तुम्हाला poverty. पापातून बाहेर काढलं. I got you out of मी sin. तुमच्यासाठी वधस्तंभी गेलो. For you I went on the cross. वधस्तंभी सर्व गोष्टी सहन केल्या. I endured all things on the cross. तुमच्यासाठी मी मरण पावलो. For you I died. पुन्हा उठलो. I rose again. माझ्यासारखं म्हणा. Be like me. तुम्ही बी क्षमा You करा. also forgive. लोकांना प्रेम करा. Love people. क्षमा करा, क्षमा मागा. Forgive and ask for तुम्ही forgiveness. एकमेकाला समजून घ्या. Understand each other. येशू किती सर्व लोकांना समजून घेतलं. Lord Jesus understood all people. सर्व प्रकारचे लोक होते. There were all kinds of people. सर्व भाषेचे लोक होते. There were people of all languages. सर्व धर्माचे लोक होते. There were people of all वेगवेगळ्या religions. स्तराचे लोक होते. There were people from different places. येशूने सर्व प्रेम केलं. Lord Jesus loved everyone. सर्वांना समजून घेतलं. He understood everyone. सर्वांना समजून सांगितलं. He explained to everyone. सर्वांसाठी प्रार्थना He केली. prayed for everyone. सर्वांना सोडवलं त्यांनी. He set them all free. सर्वांचं त्यांनी समाधान He केलं. satisfied everyone. आमचं बी तेच काम आहे. Ours is the same work. आम्ही बी एकमेकाला समजून घेतो. We must also understand each other, एकमेकाला सांभाळलं पाहिजे. must take care of each other, एकमेकाची काळजी घेतली पाहिजे. should care for each other, एकमेकाला क्षमा केली पाहिजे. should forgive each क्षमा other, मागितली पाहिजे. should ask for आणि forgiveness, एकमेकाचं ऐकून घेतलं should पाहिजे. listen to each other. आम्हीच बोललं नाही पाहिजे. Only we should not speak. बोलण्याची संधी दुसऱ्याला बी दिली The पाहिजे. opportunity to speak should be given to others. ऐकण्याचा समय, Time to listen, बोलण्याचा समय, time to speak. समयानुसार काम केलं पाहिजे. We should work according सर्व to time. समजून घेतलं पाहिजे. Everything must be understood. देवाच्या वतीने जीवनामध्ये निर्णय घेतले पाहिजे. Decisions in life must be taken on behalf of God. आम्ही यशस्वी होतो. We succeed. आम्ही सफल होतो. We become आम्ही successful. आश्रयित होतो. We are blessed. आमची फजिती कधीच होत Our नाही. humiliation never आमचं happens. नुकसान कधीच होत We नाही. are never harmed. देव आम्हाला खालून वर नेतो. From down, He keeps us at higher place. देव लोकांना खालून वर नेतो. From down, God takes people at higher place. यासाठी आम्हाला आमच्या मीपणाची रास झाली. For this, we should give up our ego. रोज प्रति दिवशी Every day, आम्ही स्वतःला देवासमोर ठेवलं we पाहिजे. must put ourselves before God. स्वतःला पाहिलं पाहिजे. We must look at ourselves, कुठे चुकतो, where we go wrong, कुठं चुका, where we make mistakes. रोज देवाला क्षमा मागितली. Should ask God for forgiveness daily and should come out of रोज it. जीवनामध्ये चालत असताना While walking in life every day, देवाची मदत घेतली we पाहिजे. must seek God's आम्ही help. शिक्षण घेतो, We learn, आम्ही उद्योग चालवतो, we run our आम्ही business, काम धंदा करतो, we work, आम्ही कुटुंब चालवतो, we run our आम्ही family, मुलांना तयार करतो. we prepare our children. कुटुंबामध्ये In our family, सर्व क्षेत्रात in all fields, देवाची मदत घ्यायलाच we पाहिजे. must seek God's help. उत्तम ते देवापासून तयार होते. The good and best comes from God. उत्तम कुटुंब, Good family, उत्तम शिक्षण, उत्तम नोकरी, good education, good work, उत्तम दिवस, उत्तम सर्व गोष्टी good days and all good things. आम्ही देवाची मदत घेतल्यामुळे आम्हाला प्राप्त होते. We receive it because we seek God's help. लक्षात ठेवा. Keep this in mind. नम्रता, लीनता ही देवाकडे आमची पहिली पायरी. Humility and meekness is the first step towards God. देवाकडे गेलं पाहिजे. We must go to God. अजून आम्ही देवाकडे गेलो We नाही. have not yet gone to आम्ही God. प्रार्थना करतो, बायबल वाचतो, सर्व गोष्टी करतो. We pray, we read the Bible, we do all things. फरीसी सर्व गोष्टी करत होता. The Pharisee did all things. नित्य नियमाने तो करत होता. He was doing it on regular basis. देवाने त्याची प्रार्थना धुडकावून लावली. But God did not accept his prayer. जकातदार The tax collector, जो दुसरा व्यक्ती होता, the other तो man, देवाच्या मंदिरात बसला. he sat in the temple of त्याने God. 2 मिनिटच प्रार्थना केली. He prayed for only 2 हे minutes. देवा, Oh God, मी पापी आहे, I am a माझ्या sinner. पापाची क्षमा कर. Forgive my sins. देवाने त्याचा उद्धार केला. God saved him. मोठमोठी प्रार्थनेची गरज नाही देवाला. God does not need long prayers. त्यांनी स्वतःला मान्य He केलं. acknowledged for himself, मी पापी आहे, I am a मी sinner. पाप केलेलं आहे, I have sinned. माझ्याकडून हे चुका होता ते. I make these हे mistakes. देवा मला क्षमा कर. Oh God, forgive me. माझ्या चुकामुळे माझी परिस्थिती आहे अशी. Because of my sins, I am in this हे मान्य situation. करा. Accept this. देव त्याला मान्यता देतो. God accepted his prayer. देव क्षमा करतो. God forgives. देव लोकांना उचलतो. God uplifts people. आमच्या बाबतीत तीच गोष्ट आहे. The same is our case. देवासमोर जा, Go before God. देवाला प्रार्थना करा, Pray to God. आपला मीपणा देवासमोर ठेवा, Keep your ego before God. स्वतःला नम्र Be करा, humble. लीन करा. Make देव yourself. आम्हाला उच्च ठिकाणी God will take us at higher सर्व place. क्षेत्रात In all fields, देव आम्हाला उच्च ठिकाणी He will take us at higher place. देवाचं वचन आम्हाला सांगतो. This is what God's word म्हणून tells देवाचं us. गुणगान करतो. So we praise our God.
आम्ही देवाचं कौतुक We करतो, appreciate our God. देवाचं महिमा करतो, We praise our God मला पुढे जाण्यासाठी, for us to move मला forward, उन्नतीसाठी for our upliftment. आम्ही नम्रतेने झालं पाहिजे. We must be humble and meek. देवाची आत्म्याची The फळं fruit of God's Spirit आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. should be created in त्यासाठी us. देवाला प्रार्थना केली पाहिजे. For this, we have to pray to God. देव सर्व गोष्टी तयार करतो. God creates everything. अनेक प्रश्न आहे, There are many questions. अनेक समस्या आहे, There are many अनेक problems. अडचणी आहे, There are many चारीबाजूनी difficulties. संकट आहे. There is crisis all around. लक्षात ठेव, देव तुम्हाला मला बोलवतो आहे. Remember, God is calling you and me. यासाठी आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. For this, we need to go to God. देवाकडे घुटणे टेकले पाहिजे, We must kneel before God. हात जोडले पाहिजे, Our hands should be joined देवाला हाक मारली पाहिजे. and we should call on वेळ God. आहे, This is the time. हे समय आहे. This is the देव moment. समय बदलतो, God changes देव the परिस्थिती time. बदलतो, God changes the सर्व situation. गोष्टींनी देव चारीबाजून संकट आणतो. God sometimes brings trouble on all sides. यासाठी आम्ही देवाकडे जावा, For this, we must go to God. देवाजवळ आम्ही नमावा, We must bow down to God. देवाला हाक मारावी, We should call on God. देवाची मदत घ्यावी. Should seek for God's वेळ help. हा समय आहे. This is the time and moment. स्वस्थ राहू नका, Don't be restless. घरात बसू नका, Don't sit at home. वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू नका. Don't try to solve problems in different ways. याचा सल्ला त्याचा सल्ला घेऊ नका. Don't take advice from anyone. देव काय सल्ला देतो, What God advises, देवाचं वचन काय सल्ला देतो, what God's word तेच advises, करा. do the तुम्ही same. वाचाल, You will be saved. तुमचं कुटुंब वाचाल, Your family will be तुमच्यामुळे saved. अनेक लोक वाचतील, Because of you, many अनेक people will लोक be वाचतील. saved. Many people will be स्वार्थाने saved. साक्ष होईल, There will be preaching and testimony. देव कार्य करेल. God will work. हे फार महत्वाची गोष्ट. This is an important thing. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाचं मी धन्यवाद करतो, I thank the Lord. देवाचं मी गौरव करतो. I glorify हेच God. वचन घेऊन पुढच्या बुधवारी येऊ, We'll come before you next पुढे आम्ही Wednesday. जाऊ. We will move देव forward. कसं कसं लोकांना तयार करतो, We'll see how God creates people, आणि कसं उच्च ठिकाण देतो. how He takes them to higher संजय place. जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur ministry, कसं देवाने उच्च ठिकाणी आणून ठेवली, how God brought it to a त्यातील higher लोक कसे place, देवाने उच्च ठिकाणी how आणून God ठेवले. brought its people to higher place. ते खाली होते, They were देवाने down, त्यांना उचललं, God raised them उच्च ठिकाणी ठेवलं. and kept them at higher देवच place. करू शकतो. Only God can do या संबंधी this. पुढच्या बुधवारी आम्ही We'll पाहू, see about this next Wednesday देवाचं गौरव करूया. and glorify our तुमची God. उपस्थिती Your presence आनंद आहे. is pleasing. सर्वांसाठी प्रार्थना करू, We'll pray for everyone. सर्वांसाठी देवाला विनंती करू. Pray for all to God. अनेक ठिकाणी देव कार्य करत आहे. God is working in many places. वेगवेगळ्या मधून फोन येत There are आहे, phone calls through different mediums. लोक संपर्क करत आहे. People are contacting us. देवाकडे प्रार्थना करत आहोत. We are praying to God. देव त्यांना अनुभव देत आहे, God is giving them घराघरात देव experience अनुभव देत आहे, in every house, हर क्षेत्रात देव अनुभव देत आहे. giving experience in आम्ही every देवाचे field. गुणगान करत So आहोत, we praise our God. देवाचा महिमा करत आहोत. We praise the जो Lord. विश्वास तुम्ही The faith देवावर, that you have in God, देवाच्या in वचनावर, God's word, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री in Sanjay James Thakur ministry, यावर ठेवला. you believed, अनुभव घ्या. experience, मी अनुभव घेतला, I माझ्या experienced, कुटुंबाने अनुभव घेतला, my family माझ्या experienced, मंडळीने अनुभव my घेतला. fellowship experienced, तुम्ही या, even you experience, घ्या. experience, संपर्क करा. contact अनेक us. लोकांची भेटण्याची इच्छा आहे, Many people want to meet, संपर्क करण्याची इच्छा आहे. want to contact प्रार्थना us. सर्व आम्ही एकमेकाला भेटू शकत नाही. We cannot meet each other without the worship places are देव open. प्रार्थना सर्व उघडेल, God will open the worship कारण देव places येत आहे, because He is coming. मला मी येईल, He said, I am coming, सर्व गोष्टी तो प्रकट करेल, and He will reveal all things. सर्व गोष्टी तो सुरळीत करेल. He will make everything smooth. त्याने अभिवचन दिलं, This is what He promised. म्हणून त्याची प्रतीक्षा करत आहोत. So we are waiting for Him. काही लोकांचे प्रश्न आहे, समस्या आहे, Many people have problems and questions. त्यांनी फोनद्वारे संपर्क करा. You can contact us through phones. स्क्रीनवर फोन आहे, The numbers are given on the हे screen. नंबर आहे. These are the या नंबरद्वारे numbers. तुम्ही आमची संपर्क करा. Contact us through these numbers. तुम्ही तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या Your problems and जे questions, काय whatever it आम्हाला is, सांगा. you tell us. आम्ही देवाला प्रार्थना करू. We will pray to God. देवाच्या वतीने On behalf of आम्ही God, तुम्हाला मार्गदर्शन करू. we will guide you देव तुम्हाला उत्तर देईल. and God will answer you. विश्वासाने करा, Do it in faith. देव अनुभव देईल. God will give experience. अनेक लोकांची भेटण्याची इच्छा आहे. Many people want to meet. आम्ही आत्ताच 13 तारखेला On 13th of October, ऑफिस उद्घाटन केलं. आम्ही we inaugurated the office. देवाने आम्हाला सांगितलं God told us, की सुंदरसं ऑफिस तयार कर. make a beautiful office. म्हणून सुंदरसं ऑफिस A beautiful office. देवाने God, अभिषेक रॉजद्वारे तयार केलं. God created it through Abhishek Rogers. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. So we appreciate our God. त्या ऑफिसमध्ये देव प्रतीक्षा करत आहे. God is waiting in that office.
कारण त्या ऑफिसमध्ये देवाची उपस्थिती आहे. because God is present in that office. हेच त्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे. This is the office where I am sitting. पण आता आम्ही काही गोष्टीची साठी तयारी करत आहोत. But we are preparing for some things. अनेक लोकांना भेटण्याची इच्छा आहे. Many people want to meet. त्यांचे प्रश्न समस्या मोठमोठे आहे. Their problems and questions are big. त्यांची भेटण्याची इच्छा आहे. So they want to meet. यासाठी थोडासा आम्ही मार्ग तयार केला. We created a way for this. देवाच्या वतीने मार्ग तयार केला. We created a way on behalf of God. ऑफिस आता आम्ही ओपन करत आहोत. As we are now opening the office, तर ऑफिसचं टाइम टेबल आता तुमच्या समोर येईल. the office timetable will now come in front of you. उद्या तारीख 15. Tomorrow date 15. उद्यापासून ऑफिस आम्ही चालू करत आहोत. I am starting the office from tomorrow. आठवड्यातून 4 दिवस आम्ही ऑफिस चालू ठेवणार The आहोत. office will be open for 4 days in a week, सोमवार गुरुवार Monday and Friday. या दिवशी On these days, ऑफिसचं टायमिंग office timings 11 ते 2 असेल. will be 11 to 2, सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत असेल. from morning 11 to afternoon 2. सोमवार आणि गुरुवार. That is for Monday and Thursday. शुक्रवार आणि शनिवार Friday and Saturday, संध्याकाळी असेल. it will be in the evening 6 ते 9 from 6 to 9. ही भेटण्याची वेळ असेल. This will be time to meet. यावेळेस मी ऑफिसमध्ये तुम्हाला भेटेल. At this time, I will meet you in the office. तुमचे प्रश्न तुमच्या समस्या Your problems and questions, तुम्ही भेट देऊन सांगू शकता. you can visit and tell me. लहान सहान प्रश्न समस्या आहे, Small queries and questions, फोनद्वारे आमची संपर्क करा. contact us through phones. फोनद्वारे आम्हाला सांगा, Tell us through phones, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. and we will answer ज्या you. लोकांना असं वाटतं की आम्हाला भेटावंच, But people who think that they want to meet, त्या लोकांची आम्ही भेट घेऊ. we will meet those people. यासाठी देवाच्या वतीने For this, on behalf of God, उद्यापासून from tomorrow, मी चालू करत आहोत. we are opening the देव office. आम्हाला सहाय्य करू. May God help us. देवाच्या मार्गदर्शनाने आम्हाला सर्व गोष्टी करता यावं. We should be able to do everything under Yes, God's Jimmy, guidance. प्रार्थना आहे. For this, we ही pray. देवाची योजना संकल्प This आहे is God's plan and resolution. की अनेक लोकांना भेटतील. Many people will meet. यासाठी त्यांनी ऑफिस तयार केलं आहे. For this, He created the त्यांनी मंदिर office बी तयार केलं आहे. and also created the यासाठी आम्ही temple. तुमची भेट घेऊ. For this, we will meet you. जो टाइम टेबल दिला आहे The timetable that is given, तो नोंद करा. make a note of it. फोन नंबर तर स्क्रीनवर आहे, ते फोन नंबर बी नोंद करा. Also note down the phone numbers on screen. पुन्हा एक वर सांगतो, Once again, I tell, उद्यापासून ऑफिस ओपनिंग आहे. from tomorrow the office will be चालू open. करते आम्ही We are opening the office सोमवार Monday आणि गुरुवार and Thursday. या दिवशी On these days, सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत ऑफिस चालू राहील. office will be open from morning 11 to afternoon 2. शुक्रवार आणि On शनिवारी Friday and Saturday, 7 ते 9 असेल. timings would be evening 6 to 9. यावेळेस आम्ही त्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटेल. I will meet you in the office at this time. कुणी असा, So be it anyone, देव सर्व सारखं प्रेम करतो. God loves everyone equally. एकाच गोष्टीची सारखं भेटू नये. Don't meet for the same thing. एकाच गोष्टीसाठी For one thing, सारखं भेटू नये. don't come again and कारण again. सर्वांना भेटण्याची इच्छा आहे. Everyone wants to meet. त्याप्रमाणे आम्ही सर्व गोष्टीची व्यवस्था करू. So that's how we will arrange for everything. यासाठी नोंद करा. Make a note of the timings. ॲड्रेसची दिलेला We आम्ही have also given the address. सुभाष नगर, Subhash Nagar, गोल्फ क्लब रोड, Golf Club Road, विद्यानिकेतन शाळा near Vidya Niketan याच्या School. जवळ तुम्हाला आमचं ऑफिस सापडेल. You will find our office येरोडा in Yerwada या भागात. area. ठीक आहे, नोंद करा. Make a note of it आमच्याशी भेट घ्या. and meet us. तुझं देवस्वामी गौरव करू. We will glorify God. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करू. Let's pray for everyone. महत्वाची एक गोष्ट, अजून महत्वाची एक गोष्ट, One more important संजय thing. जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur त्याचं Ministry. एकच पेज आहे. It has only one page. सोशल मीडियावर एकच पेज आहे. It has only one page on social दुसरं media. पेज नाही. There is no any other हे page. लक्षात ठेवा. Keep this in mind. यातूनच आम्ही कार्य करतो. From this we work. दुसरं आमचं पेज नाही. There is no other page. ही नोंद ठेवा Keep this note व आमची संपर्क करा. and contact us. देव तुम्हाला सहाय्य करू. May God help देव you. तुमचे मनोदय पूर्ण करू. May God fulfill all your चला आपण wishes. प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानायोग्य आमच्या प्रेमळ कन्नड Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. पुन्हा एकदा आम्ही तुझं गौरवच्या नावाचा महिमा करतो. Once again, we glorify and praise your name. महान आहे, तो अद्भुत देव आहे. You are great and wonderful तो God. आपलं वचन पूर्ण करण्यात नेहमी सावध असतो. You are always careful to keep your word.
म्हणून आम्ही तुझा गौरव करतो So परमेश्वर. we glorify you, God. पुन्हा कर परमेश्वर, आज तुझ्या वचनातून आम्हाला शिक्षण दिलं परमेश्वर. Once again, from your word, you taught us, Lord. देव गर्विष्ठांचा विरोध करतो, God opposes the proud म्हणजे नम्रनीन लोक आहेत त्यांच्यावर कृपा कर. and is gracious to humble and meek तू people. म्हणाला परमेश्वर, You said, Lord, जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो whoever wishes to come after me, त्यांनी रोज प्रतिदिवशी आपला आत्मत्याग करावा, he should abandon his soul every day, आपल्या मेपणाची रास should करावी, give up his ego, रोज पश्चाताप करा, and repent daily, स्वतःला नम्रनीन करावा. and make themselves humble. हे तुझं वचन आहे This परमेश्वर. is your word, Lord. ते वचनाप्रमाणे प्रत्येकाला तू तयार कर You परमेश्वर. prepare everyone as per your word, Lord, कारण गर्व हा माणसाला नाशित घेऊन जातो परमेश्वर. because pride takes man into destruction. नम्रता निंतमुळे तुझ्या नावाची उन्नती होते परमेश्वर. Humility and meekness elevate your name. सर्व क्षेत्रात तुझ्या उन्नती होते परमेश्वर. You prosper in all fields, म्हणून आम्ही Lord. तुझं गौरव करतो परमेश्वर. So we glorify you, जे God. लोक परमेश्वर गर्विष्ठ आहे परमेश्वर, Those who are proud, Lord, मी पणाने चालतो who परमेश्वर. walk in their ego, असा लोकांचा ताबा तुझ्या हाती घे you परमेश्वर. take control of those people, Lord. जे लोक तुझकडे येत नाही परमेश्वर, Those who don't come to जे you, लोक तुझा विश्वास ठेवत नाही, लोक those who do not जे believe लोक in you, प्रार्थना करत नाही those who परमेश्वर, do not pray, अशा लोकांना तू समज दे give परमेश्वर. such people understanding. प्रभू येशू तुझ्या नावात त्या लोकांची दृष्टी उघड In परमेश्वर. your name, you reveal their vision, Lord. त्यांना समजू दे परमेश्वर, Make them understand. त्यांना कळू दे परमेश्वर. Let them know तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, nothing can happen without काहीच you. होऊ शकत नाही परमेश्वर. Nothing can तुला happen, सर्व Lord. गोष्टी संभव आहे परमेश्वर. Everything is possible for you, Lord. तू बघतात आम्ही काहीच करू शकत There नाही. is nothing we can do if we are उत्तम separated ते from you, तुझपासून Lord. प्राप्त होतं. The best is from you. प्रभू असे लोक तू तयार कर परमेश्वर. Lord Jesus, create such people. नम्रनीन लोक तयार कर परमेश्वर. Prepare humble and meek people. तू तुझ्या गावसाठी तयार कर परमेश्वर. Prepare them for your glory, आज Lord. अनेक जण घराघरातून परमेश्वर प्रार्थनेमध्ये उपस्थित आहे परमेश्वर. Today, many people are present in their homes for worship. या सर्वांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. Take control of all the people, प्रभू, Lord. अनेक जण आशेने तुझकडे आले परमेश्वर. Many have come to you with hopes. ते संजय ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur यावर विश्वास ministry, ठेवतात परमेश्वर. they believe in this, काही Lord, मंडळी तू निर्माण केली परमेश्वर, because you created this fellowship, त्यावर Lord. ते विश्वास ठेवतात They परमेश्वर. believe in this, त्या Lord. विश्वासाने ते एकत्र आले परमेश्वर. They have come together in that faith. परमेश्वर तुझ्या नावात त्यांचं मनोदय पूर्ण कर परमेश्वर. Lord Jesus, in your name, you fulfill their wishes. प्रत्येकाच्या समस्या प्रश्नातून त्यांना बाहेर काढ You परमेश्वर. take them out of their problems and questions. अनेकांची काय चिंता त्यांना तू बाहेर काढ Get परमेश्वर. people out of worries and anxieties. जे आजार आहे परमेश्वर, Those who are ill, येशूच्या Lord, नावात बरे कर परमेश्वर. you heal them in your name, Lord. जे करोना व्याधीत आहे Those परमेश्वर, affected from corona त्या disease, नावात त्यांना बाहेर काढ you परमेश्वर. heal them in your name, Lord. जे सैतानी बंधनात आहे परमेश्वर, Those in satanic bondages, येशूच्या Lord, नावात त्यांना बाहेर काढ you परमेश्वर. take them out in your name, त्या Lord. नावात लोकांना मोकळे कर You परमेश्वर. free people in your name, Lord. घराघरात तू कार्य कर परमेश्वर. You work from house to house. घराघराचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. Solve questions and problems in every house, Lord. घराघरात शांती आण परमेश्वर. Bring peace in every house, Lord. घराघरात प्रेम आण परमेश्वर. Bring love in every घराघरात house, व्यवस्था आण Lord. परमेश्वर. Bring an arrangement. घराघरात होणारी भांडणं तू बंद कर परमेश्वर. Stop the quarrels in every house, Lord. घराघरात दारिद्र्य तू काढून टाक परमेश्वर. Take away the poverty of every house, Lord. घराघराला तू आशीष दे You परमेश्वर. bless every house, Lord. घराघरात तू बरकत आण परमेश्वर. Bring blessings into the house, जे Lord. लोक शिक्षण करत आहे परमेश्वर, Those in education, Lord. त्या शिक्षणासाठी त्यांना तू शैक्षणिक आशीष दे You परमेश्वर. give them educational blessings, Lord. तरुणांना परीक्षा काळात तू मदत कर You परमेश्वर. help the youngsters in their exams, Lord. त्यांना शैक्षणिक तू मदत कर परमेश्वर. You help them in their education. त्यांच्या प्रयत्नाला तू यश दे परमेश्वर. Give success to their efforts, Lord. लॉकडाऊन मुळे परमेश्वर In this lockdown, अनेकांच्या Lord, कामधंद्यामध्ये परमेश्वर तुटवडा झालाय परमेश्वर. many have lost their job. प्रभू तू एक निर्माण करता उपलब्ध करणारा देव आहे परमेश्वर. You are the one who creates and makes it available, Lord. या सर्व लोकांची तू आठवण कर You परमेश्वर. remember all these people, त्यांची Lord. नोकरी गेली त्यांना पुन्हा तुझ्या नामात नोकरी दे परमेश्वर. In your name, you give them job who have lost their job, Lord. अनेकांची गरज आहे, Many are in need. अनेकांची आवश्यकता आहे. Many are needed. प्रभू तुझ्या नामात पुढा कर परमेश्वर. You give them in your name, Lord. घराघरात परमेश्वर, In every house, Lord. घराघरात समस्या परमेश्वर, Problems in every house, घराघरात Lord. उपजीविका परमेश्वर. Livelihood in every house, Lord. आश्वस्त कर परमेश्वर. You bless it, Lord. घराघराचे प्रश्न सोडव And solve questions in every house, Lord. घराघरात शांती आण. And bring peace in every house, Lord. घराघरात तुझी ओळख आण Let परमेश्वर. each house know you. घराघरात तुझा विश्वास आण परमेश्वर. Bring your faith in every house, Lord. घराघरात तू अनुभव आण परमेश्वर. Bring experience in every house, ज्या Lord. मार्गाने लोक तुझकडे आले परमेश्वर, The way people have come to you, Lord.
हे सर्व लोक तुझ्या हाती घे परमेश्वर. Take them all in your hands, Lord. हे सर्व लोक आश्वस्त कर You परमेश्वर. bless them all, Lord. हे सर्व लोक तुझ्या वचनात तुझ्या विश्वासात वाढव परमेश्वर. Make them grow in your word and faith, त्यांचे मनोदय पूर्ण कर. and you fulfill their जे wishes. रडत आहे परमेश्वर Those who are crying, त्यांची आशा Lord, पुसून टाक you परमेश्वर. wipe away their अनेक tears, जण Lord. संतसाठी प्रार्थना करते Many परमेश्वर. are praying for their offspring, Lord. संतीद्वारे तू कुटुंब पूर्ण करतो. Through children, you complete the family, Lord. प्रभू येशू तुझ्या नावात त्यांचे कुटुंब पूर्ण कर. Lord Jesus, in your name, you complete the family, Lord. संतीचा त्यांना अनुभव Make दे them experience the offspring व घराची वाढ कर and make the house grow, सर्व Lord. प्रार्थना तुझ्या हाती घे परमेश्वर. You accept all these prayers, तू सर्व Lord, गोष्टी तुझं गौरव दे and let in all things be your glory. प्रभू येशू आम्ही ऑफिसचं टायमिंग तू समोर ठेवलेलं आहे Lord परमेश्वर. Jesus, we have kept the office timings before या you. टायमानुसार सर्व गोष्टी व्हाव्या परमेश्वर. May everything happen according to the time, या Lord. सर्व गोष्टी मला करता यावं परमेश्वर. I should be able to do all these things, यासाठी Lord. मला मदत कर. For this, you help me. मला सहाय्य कर. You help me, या सर्व Lord, योजना संकल्पपूर्ण चालण्यास to walk according to the plan and resolution. मला तू मदत कर. You help me, Lord. माझ्यावर दया कर, कृपा कर. You have mercy on me, Lord. माझ्या कामकरीवर कर, Have mercy on the workers. मंडळीवर कर. Have mercy on our तुझं fellowship. गौरव, तुझं गौरव. Your glory, सर्व God. प्रार्थना All these प्रभू prayers. येशूच्या नामात मागतो. I ask this in the name of Lord तू Jesus. ऐक, You hear, उत्तर दे, answer us, साक्षर तयार कर. prepare the testimony. प्रवेश नावात मागतो आम्ही. I ask this in the name of Lord Jesus. Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.